मंथन न्यूज महाराष्ट्र। मुंबई बदलापूर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुंबई जवळील बदलापूर येथील आदर्श विद्यालयात 2 लहान चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। सदर घटना 12 व 13 ऑगस्ट रोजी घडली असून लहान मुले शाळेत जात नसल्याने या गोष्टीचा छडा लागला। पीडित बालकांच्या पालकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता त्यांचा 12 तास गुन्हा दाखल करून घेतला नाही। ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख सचिन म्हसे म्हणाले की आदर्श विद्यालय बदलापूर येथे एक 4 वर्षाच्या व 6 वर्षाच्या मुलीवर शाळेत असताना शाळेतील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला। मुलींनी घाबरून शाळेत जाणं बंद केल्याने हा प्रकार उघडकीस आला। दवाखान्यात तपासणी केल्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले। सदर दवाखान्यातील सर्टिफिकेट घेऊन पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस त्यांची जवळजवळ 12 तास दखल घेण्यात आली नाही। हा पोलीस अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा योग्य नाही। त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली पण सरकार त्यांच्या लाडक्या भाचीला संरक्षण देण्यात अपयशी आहे असे वाटते। सरकारने बहिणीच्या मुलांकरता संरक्षणाची चांगली काहीतरी भूमिका घ्यावी, नाहीतर न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल। झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकरात लवकर गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा। यावेळी विजय शिरसाट, ओंकार खेवरे, गणेश खेवरे, अमित पटेल, राहुल चोते, रमजान शेख, कैलास कोहकडे, सचिन क्षीरसागर, पोपट शिरसाट, नाना करमड, रमेश खुळे, अशोक खेवरे, सूरज पोटे, संजय बाजकर, दीपक पंडित, सनी भोगड, भारत पिंपळे, सिद्धार्थ हिवाळे, कृष्णा म्हसे, हमीद पटेल, अमित भागवत, विवेक दसाळ, मधुकर म्हसे, दिगंबर कदम, अरविंद सोनवणे, अजय हिवाळे, रमजान शेख, बाळासाहेब शिंदे, रमेश खुळे, आदिनाथ करपे, राहुल चोते आदीसह अनेक शिवसैनिक यावेळी सामील झाले होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। 4 वर्षाच्या मुलीवरती आदर्श विद्यालय येथे अतिशय निंदनीय अशा घटना घडली। तिथे त्या मुलींवर अत्याचार त्या सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला। ही घटना अतिशय निंदनीय आहे व संताप निर्माण करणारी आहे। त्या बालकांनी ज्यावेळेस दवाखान्यात गेले तिथून ते दवाखान्याचं पत्र घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनने त्यांची 12 तास काही दखल घेतली नाही। प्रशासनाने त्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि या गुन्हेगारावरती अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे। आणि या सरकारने बहिणीला आपली योजना दिली आहे तरी तसेच त्यांच्या भाची सुरक्षित राहतील अशी काही योजना त्यांनी करावी, नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील त्यांनाही शस्त्र परवाने द्यावेत अशी आमची एक विनंती राहील सरकारकडे।